बघा, 28 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 203 केली तर आणखी किती माणसं कामावर घ्यावी लागतील, असा प्रश्न विचारला काळ काम वेग या घटकावर आधारित. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं मी राबत असतो. लेकरांनो, माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, तुम्ही त्या ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असे असंख्य प्रश्न, नित्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. लक्ष द्या. आणि तुमच्या मनामध्ये असलेल्या गणितासंबंधीच्या शंका कुशंका सुद्धा बिनधास्त विचारता येतील. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? 28 माणसं एक काम काही दिवसात पूर्ण करतात. म्हणजे पूर्वीचे दिवस हे यक्ष समजू, याला मूळ दिवस म्हणा. 28 माणसं यक्ष दिवसात काम पूर्ण करतात. 28 माणसं एक काम यक्ष दिवसात पूर्ण करतात असं आम्ही गृहीत धरायचं. म्हणजे हे मूळचे दिवस किती? यक्ष. आता गणित काय म्हणते की दिवसांची संख्या 203 केली. मग आता नवीन गोष्ट, नवीन माहिती, गोष्टी लक्षात घ्या. नवीन दिवसांची संख्या, पूर्वीचे दिवस लेकरांनो यक्ष होते. आता नवीन दिवसांची संख्या किती? तर पूर्वीच्या दिवसाच्या 2/3 आता दिवसांची संख्या केली. आता दिवसांची संख्या 2/3 केली म्हणजे नवीन दिवस किती? पूर्वीच्या दिवसाच्या 2/3 दिवसांची संख्या केली. म्हणून पूर्वीचे दिवस गुणिला 2/3. कुठलीच संख्या, कुठलंच पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी एक असतो. या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांकाचा गुणाकार, अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे 2 गुणिला x 2x छेदस्थानी 3 1 3. ही नवीन दिवसांची आम्हाला संख्या सापडते. आता दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसं कामावर घ्यावे लागतील? 28 माणसं काम यक्ष दिवसात पूर्वी करत होते. आता दिवसांची संख्या 2/3 म्हणजेच आता दिवसांची संख्या 2x छेदस्थानी 3 कशी झाली? दिवसांची संख्या 2/3 केली. तर दिवसांची जेव्हा संख्या 2/3 केल्या जाते तेव्हा कामावर किती माणसं लागतील हा प्रश्न आम्ही केला पाहिजे मनाची. साधी आणि सोपी गोष्ट. हा गुणाकार करा. 28x बराबर 2x छेदस्थानी 3. दिवसांची संख्या 2/3 केल्यानंतर कामावर लागणारी माणसं किती याचा प्रथम शोध घेऊ लेकरांनो. 28x कडे येताना हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात का मांडतात? समोर हे माणसं. तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. 2x गुणिला 14 म्हणजे 28x. ओके. आता 14 गुणिला 3 उरतात सर. 14 गुणिला 3 बराबर हे माणसं. 42 माणसं कामावर लागतील जर ते काम पूर्ण करायचं पूर्वीच्या दिवसाच्या 2/3 दिवसात. तर इथं मात्र प्रश्न आणखी किती? आणखी हा शब्द. पूर्वीचे माणसं 28 आहेत, मात्र आता दिवसांची संख्या 2/3 केल्यानंतर आणखी किती माणसं कामावर घ्यावी लागतील हा जो तुमचा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे 42 माणसं लागतात. जर का दिवसांची संख्या 2/3 केली आणि तेच काम जर पूर्ण करायचं तर कामावर माणसं लागतात 42. मात्र पूर्वीचे माणसं इथं 28 आहेत लेकरांनो. मग ही वजाबाकी, आणखी किती माणसं कामावर घ्यावी? वजाबाकी करा. 30, 28 आणि 2 30, 12 आणि 2 14 माणसं. आणखी 14 माणसं कामावर घ्यावीत हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा
प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.